Now, fifth method of preparation of alcohol, addition of Grignard's reagent. Now, in this reaction, alcohol prepared from addition of Grignard's reagent on carbonyl compound, that means aldehyde and ketone. विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत इंटरेस्टिंग रिएक्शन आहे. जर आपण अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड यूज केला, फॉर्मल्डिहाइड ऑन रिएक्शन विथ Grignard's reagent gives primary alcohol. Any aldehyde other than formaldehyde on reaction with Grignard's reagent gives secondary alcohol. आणि जर आपण कीटोन यूज केला, कीटोन on reaction with Grignard's reagent gives tertiary alcohol. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या रिएक्शनच्या साहाय्याने आपण प्रायमरी, सेकंडरी, इवन टर्शरी अल्कोहोल तयार करू शकतो. तुम्हाला जर प्रायमरी अल्कोहोल तयार करायचे असेल तर ऍक्शन ऑफ Grignard's reagent ऑन कंपल्सरी फॉर्मल्डिहाइड वर. जर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर ॲडिशन ऑफ Grignard's reagent ऑन एनी अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टर्शरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर ॲडिशन ऑफ Grignard's reagent ऑन कीटोन. आता या रिएक्शनमध्ये पहिले Grignard's reagentचे ॲडिशन होऊन ॲडिशन प्रॉडक्ट तयार होईल आणि सेकंड स्टेप मध्ये त्या ॲडिशन प्रॉडक्टचं काय होणार आहे, हायड्रोलिसिस. नाउ वी डिस्कस वन बाय वन. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी जनरल रिएक्शन घेतो. ॲडिशन ऑफ Grignard's reagent. Grignard's reagent म्हणजे आपल्याला माहिती ना, RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज कॉमनली नोन ॲज Grignard's reagent. ॲडिशन ऑफ Grignard's reagent ऑन फॉर्मल्डिहाइड, एका कार्बनचा अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिएक्शन HC डबल बॉन्ड OH. RMgX मध्ये आपण हॅलोजेन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किल मध्ये बघितलेला आहे. या ठिकाणी अल्किल ग्रुप पार्शियल निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. पार्शियल निगेटिव्ह चार्ज अटॅच टू कार्बन, व्हाईल MgX पार्ट अटॅच टू ऑक्सिजन. मी तुम्हाला लागेस डिटेल मध्ये रिएक्शन समजून सांगतो. द नेम ऑफ द कंपाउंड, एका कार्बनचा अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड ऑन रिएक्शन विथ Grignard's reagent plus RMgX in presence of dry ether, in presence of dry ether as a solvent. Mechanism is very simple. हा बॉन्ड जरा इथं शिफ्ट झाला म्हणजे कार्बोनिल कार्बनला अल्किल ग्रुप जॉइन होईल, हा बॉन्ड होईल इथं शिफ्ट होईल म्हणजे फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल ॲडिशन प्रॉडक्ट बघा HCH. याला आपण हात लावलेला नाहीये. या कार्बनला काय जॉइन झाला R आणि डबल बॉन्ड इज कन्वर्टेड टू सिंगल बॉन्ड. कार्बनची टेट्रा व्हॅलेन्सी पूर्ण झाली. OMgX, OMgX. That means in first step formation of adjuvant, that means addition product your complex. It is also called magnesium complex. It is also called magnesium complex. In first step formation of Mg complex. Second step is hydrolysis, addition of water. हा भी कंपाउंड असलेला बघा तर मित्रांनो, हा CH2, ओके, आणि हा OMgX. Addition product on reaction with hydrolysis HOH in presence of acid, for example HCl, dilute HCl, ओके. या ठिकाणी बॉक्स मध्ये काय तयार बघा विद्यार्थी मित्रांनो, MgX आणि आपण बॉक्स रिमूव्ह केला, ऑक्सिजनला इथं काय जॉइन होईल, हायड्रोजन. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ RCH2OH प्लस MgXOH. विद्यार्थी मित्रांनो, OH ज्या कार्बनला जॉइन आहे त्या कार्बनला फक्त आणि फक्त एकच अल्किल ग्रुप जॉइन आहे,
that means it is primary alcohol. हा कोणता अल्कोहोल विद्यार्थी मित्रांनो? प्रायमरी अल्कोहोल. राईट. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या. फॉर्मल्डिहाइड म्हणजे एक कार्बन आणि उरलेले कार्बन कोणाचे असतील? ग्रिग्नार्ड्स रिएजंटचे असतील. म्हणजे काय? समजा आपल्याला 2 कार्बनचा अल्कोहोल इथिल अल्कोहोल तयार करायचा असेल तर एका कार्बनचा अल्डिहाइड दॅट मीन्स फॉर्मल्डिहाइड आणि तुम्हाला ग्रिग्नार्ड्स रिएजंट एकाच कार्बनचा अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल घ्यावा लागेल. मी एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो. एक्झाम्पल फर्स्ट. एक्झाम्पल इथिल अल्कोहोल फ्रॉम फॉर्मल्डिहाइड. ओके. रिएक्शन बघा. फॉर्मल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH एक कार्बन. उरलेला कार्बन कोणता घेणार तुम्ही? एका कार्बनचा अल्किल ग्रुप मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. वरच्या प्रमाणे फॉर्मेशन ऑफ Mg कॉम्प्लेक्स बघा. HCH3OMgX formation of magnesium complex, unstable magnesium complex which on hydrolysis by dilute HCl plus HOH. आता मी इथं लिहितो वरच्या प्रमाणे, वेगळी लिहित नाही. HOH बॉक्स मध्ये काय तयार झालं मित्रांनो बघा. बॉक्स मध्ये काय तयार झालं? MgHOH. आणि जर मी हा बॉक्स रिमूव्ह केला CH3CH2OH in presence of dilute HCl gives CH3CH2OH plus MgHOH. काय तयार झाला? इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचा असेल तर कंपल्सरी तुम्हाला अल्डिहाइड कोणता वापरायचा आहे? फॉर्मल्डिहाइड. जर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचा असेल तर कंपल्सरी फॉर्मल्डिहाइड सोडून कोणताही अल्डिहाइड वापरा. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला रिएक्टंट व्यवस्थितपणे काय करायचं आहे? चूज करायचं आहे, निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल समजा आयसोप्रॉपिल अल्कोहोल फ्रॉम. आता इथं गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आयसोप्रॉपिल हा सेकंडरी अल्कोहोल आहे. किती कार्बनचा आहे? 3 कार्बनचा. आता 3 कार्बनचा तुम्ही फोड कशी करा? 1+2 किंवा 2+1. राईट. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या 1+2 म्हणजे एका कार्बनचा जर तुम्ही अल्डिहाइड वापरला तर प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. N प्रॉपिल अल्कोहोल तयार होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला एका कार्बनचा कार्बोनिल कंपाऊंड वापरता येणार नाही. मग तुम्हाला फॉर्मल्डिहाइड सोडून म्हणजे 2 कार्बनचा कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड म्हणजे ॲसिटाल्डिहाइड वापरावं लागेल. आणि उरलेला एका कार्बनचा तुम्ही काय घेणार? ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेणार. ओके. मी रिएक्शन तुम्हाला समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल 2 कार्बनचा अल्डिहाइड ॲसिटाल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH 2 कार्बन. उरलेला एक कार्बन कुठून ग्रिग्नार्ड्स रिएजंट करणं प्लस CH3MgBr in presence of dry ether as a solvent. Mechanism same. हा बॉन्ड मिळाला इथे शिफ्ट करा. हा बॉन्ड मिळाला इथे शिफ्ट करा. फॉर्मेशन ऑफ कंपाउंड CH3 या ठिकाणी डबल बॉन्ड कन्वर्टेड सिंगल बॉन्ड OMgBr. फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल Mg complex magnesium complex. Okay. Now second step hydrolysis. Addition of water plus HOH. ठीक आहे. बाय डायल्यूट HCl. इथं बॉक्स मध्ये काय तयार झालं? नेहमी वरच्या प्रमाणे बॉक्स मध्ये काय तयार झालं मित्रांनो? MgOH हा बॉक्स रिमूव्ह केला. ऑक्सिजनला हायड्रोजन जॉईंट होईल म्हणजे तयार होणारा कंपाऊंड काय बघा? इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl हायड्रोलिसिस करायचं आहे ना. फॉर्मेशन ऑफ CH3OH प्लस
MgBrOH. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी वन्स सेकंड आय रिपीट, OH ज्या कार्बनला जॉईंट आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईंट आहे? 2. म्हणजे इट इज एन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल. 3 कार्बनच्या सेकंडरी अल्कोहोलचं नाव, व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्कोहोल? आयसोप्रोपिल अल्कोहोल. बरोबर आहे? वन्स सेकंड आय रिपीट, जर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचं असेल, यूज एनी अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. ओके. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टर्शरी अल्कोहोल तयार करायचे असेल तर कोणता कार्बोनिक कंपाऊंड वापरणार तुम्ही? कीटोन. ठीक आहे. कीटोन ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फर्स्ट गिव्स magnesium complex addition product which on hydrolysis gives tertiary alcohol. Direct example घेऊया विद्यार्थी मित्रांनो. फॉर example tertiary butyl alcohol from acetone. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, acetone is the first member of ketone. ओके. acetone मध्ये किती कार्बन आहे? 3. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये किती कार्बन आहे? 4. मग 3 कार्बनचा कीटोन आणि उरलेला एका कार्बनचा तुम्ही काय घेणार? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ठीक आहे. बघा मी तुम्हाला रिएक्शन कोण दाखवतो. acetone CH3 C double bond O CH3 on reaction with CH3 MgCl घेऊया समजा इथं in presence of dry ether as a solvent. हा बॉक्स रिमूव्ह झाला, इथे शिफ्ट झाला, हा बॉक्स रिमूव्ह झाला, इथे शिफ्ट झाला. बघा Mg कॉम्प्लेक्स कसं तयार होईल? अनस्टेबल Mg कॉम्प्लेक्स CH3 C CH3 CH3 इथं OMgCl. That means formation of unstable magnesium complex. Right? This on hydrolysis. Second step, simple hydrolysis करा. Addition of water, HOH in presence of dilute HCl. Acidic hydrolysis करायचे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे बॉक्स मध्ये काय तयार होईल? MgCl OH. बॉक्स रिमूव्ह केला तर तयार होणारा प्रोडक्ट कोणता असेल बघा? CH3 C वरती CH3 इकडे CH3 आणि हा झाला OH. OH ज्या कार्बनला जॉईंट आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईंट आहेत? 3. दॅट मीन्स हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतोय. जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर कार्बोनिक कंपाऊंड कोणतं घेणार? फॉर्मल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन एनी अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड. आणि जर तुम्हाला टर्शरी अल्कोहोल तयार करायचं असेल, ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन कीटोन. ओके. ठीक आहे. कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. लवकर मी साईडला घालू. ओके. नाउ टुडेज होमवर्क. या रिएक्शनवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकदम सिंपल आणि एकदम इंटरेस्टिंग होमवर्क देणार आहे. एकदम इंटरेस्टिंग एक्झाम या ठिकाणी बघा. होमवर्क घ्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी होमवर्क काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. आणि जर काही अडचण आली तर मला व्हॉट्सॲप नंबरवर काय द्यायचं आहे? मेसेज द्यायचा आहे. आणि तुम्ही सॉल्व्ह केलेला होमवर्क मला त्या ठिकाणी काय करायचं आहे? व्हॉट्सॲप करायचं आहे. ठीक आहे. होमवर्क या ठिकाणी ह्याच रिएक्शनवर देतो लागल्यास मी लक्षात घ्या. हाऊ विल यू प्रिपेअर? Okay. First egg. Okay. First young butyl alcohol.
सेकंडरी ब्यूटील अल्कोहोल. थर्ड, आइसो ब्यूटील अल्कोहोल. ओके, टर्शियरी ब्यूटील अल्कोहोल आपण तयारच केलेला आहे. आता विद्यार्थी सर्व लक्षात घ्या, या ब्यूटील अल्कोहोल हा प्रायमरी, सेकंडरी ब्यूटील अल्कोहोल हा सेकंडरी, आइसो ब्यूटील अल्कोहोल इथं तुमची चूक होऊ शकते. आइसो ब्यूटील अल्कोहोल अगोदर तुम्हाला हे ठरवावं लागेल, हा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे, बरोबर की नाही, आणि नंतर मग तुम्हाला रिॲक्शन करायची. अजून एक तुम्हाला हिंट देतो, लक्षात घ्या, या 3 मेथड्स आहेत ना, यापैकी अशी कोणतीतरी एक रिॲक्शन आहे ज्या ठिकाणी तुम्ही 2 वेगवेगळे स्टार्टिंग कंपाऊंड वापरू शकता. तर कोणती रिॲक्शन आहे, किंवा या 3 मेथड्स ऑफ प्रिपरेशन पैकी तुम्हाला या ठिकाणी या 3 मेथड्स ऑफ प्रिपरेशन पैकी अशी कोणती मेथड आहे का त्या ठिकाणी तुम्हाला 2 वेगवेगळे कार्बोनिल कंपाऊंड किंवा ग्रिग्नास रिएजंट वापरून रिॲक्शन किंवा प्रॉडक्ट तयार करतील याचा विचार करा. तसं एक चौथी अजून एक नाईस एक्झाम्पल होतो माझ्याजवळ, परंतु या ठिकाणी तुम्ही हे 3 एक्झाम्पल व्यवस्थितपणे सॉल्व करा आणि मला त्या ठिकाणी प्रत्येकाने होमवर्क कंप्लीट करायचा आहे. ओके, थँक्यू.